माईकच विसरला आपला. इथं आहे का नाही बघू, कारण की एकदा पहिले विसरला होता ग्राउंडवरच. तर ह्यो विसरतो का कुठं ठेवला काय माहिती, काय लक्षातच नाही पावसामुळे बॅगेत टाकायचा. केला का रे? कुठं कोण वरतीच सेट मारायची कधी पण, जादा नाही 50च्या पुढंच, पण कमी 100चं टार्गेट आपलं. 100चा क्रॉस करायचा आपल्याला एवढं हप्त्या 2 हप्त्यात. हाय, आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 230वा दिवस आहे आज. तर काल एक लपडा झाला आपलं. काय झालं, हेच माईकच विसरला आपला. इथं आहे का नाही बघू, कारण की एकदा पहिले विसरला होता ग्राउंडवरच. तर ह्यो विसरतो का कुठं ठेवला काय माहिती, काय लक्षातच नाही पावसामुळे बॅगेत टाकायचा. बघण्याला इथंच ठेवला कुठतरी. हे बा, भेटला बघा. काल इथंच विसरला होता, कारण की आपण स्ट्रेचिंग तिथं केली, माईक इथं काढून ठेवला होता मी, काय लक्षातच नाही घ्यायला. काही दुसरी वेळेस बरं विसरायचं माईक. रात्रभर इथं होतं, तिथं पण रात्रभर पडेल होता. बरं झालं इथं कोणी येत नाही, नाही इथं कोण आलं असतं ना तर आपला माईक गायबच होता डायरेक्ट. तर बरं झालं, नाही तर आपल्याला 800-900 रुपयाला फटका बसला असता. माईक लगेच तुरंत आणणं लागला असता. तर नशीब आहे, बरं झालं दुसऱ्यांदा वाचलं माईक आपला. चला, करण आला, पण करण इथं माईक पडेल होता. करणला माहीतच, करण तिकडून तिकडंच रनिंग केली तिने, इकडं आलाच नाही तेव्हा. त्याला विचारू आपण इथं माईक दिसला का नाही दिसला त्याला. तर चला, तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू आपण नॉर्मल. वॉर्मअप केला का रे? कुठं कोण पण केला नक्की केला. माईक इथंच होता.
किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. आपण धरणाकडे गेलतो आज, कारण की 2-3 दिवस झाले गेलो नव्हतो. तर एकदम स्लोमध्ये गेलतो. तर करण जाऊन आलता, पण त्याला परत कुठपर्यंत गेला तो एंडचा. तर चला, कारण की आपण 2-3 दिवस झाले गेलोच नव्हतो तिकडं. कारण की डेली रोड रनिंग करू नका जास्त, कारण की जास्त तुम्हाला पहिलेच सांगितलेलं, दरवेळेस सांगतो मी, ते जोपर्यंत ग्राउंड ओके होत नाही तोपर्यंत आपण रनिंगला जास्त करणार नाही. तर चला आता थोडंसं कूल डाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आजचा वर्कआउट आपण बघणार आहे थोडासा. आज लय दिवस झाले लेग वर्कआउट केलाच नाही आपण. तर चला आता काय करू, बेसिक आपण लेग वर्कआउट करणार आहे. त्याच्यानंतर स्किपिंग मारू. ती स्किपिंग काल पावसाने दांडा बसायचं राहिला सगळं, तर मारली काल आपण. त्याचे मी 1500 मारले. 150 हळूहळू वाढूत जाऊ. तर चला आता हे बेसिक एक लेग वर्कआउटचं करू. त्याच्यानंतर आपला रेग्युलरचं वर्कआउट चालू करू. तर पाऊस झाला चालू बघा. पावसाचं काय यार, परेशानच केलं 5-6 महिने. आपले एक सिंगल वर्कआउट झाला, त्याचे आपण 3 सेट मारले. इथून जायचं, वापस रिटर्न यायचं. काय झालं? तर आता काय करू, दुसरा वर्कआउट करू. तर चला, हा वर्कआउट करायच्या टायमाला कोणता पण वर्कआउट करा, हाच नाही तो कोणता वर्कआउट करा ना, एकदम प्रॉपर करा. कारण की एकदम फ्लोमध्ये मध्ये मारला आपण जोशमध्ये, तर एखाद्या दिवस इंजुरी किंवा काय पाय मुचकायची शक्यता असते. त्याच्यामुळं कोणताही वर्कआउट करा, रनिंग करा, स्क्वॉट्स मारा, काही करा, पण एकदम प्रॉपर मारा. नुसतं हे भ्रम सोडून द्या, मी पटापटा मारलं आणि कसं मारलं, तर जास्त रिपिटेशन मारले होत नाही. जास्त रिपिटेशननी काहीच होत नाही. जेवढं तुम्ही प्रॉपर मारशाल आणि वरलं कमी मारशाल. तुम्ही जोरात हे जर मारले इकडे तिकडे पाय टाकून, हे जर 10 सेट मारले तरी त्याचं काही नाही. तर प्रॉपर 5च मारले ना, ते प्रॉपर तुम्हाला इफेक्ट देईल. हे 10 इफेक्ट देणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तू लेस बांधणे झाली नाही करा. काय मारायचं
432. तर आपला दुसरा वर्कआउट कंप्लीट झाला. याच्यामध्ये आपण स्क्वॉट्स मारले आणि बॅक लेग स्ट्रेस केली. ह्याने काय होतं, स्क्वॉटने आपली समोरची मसल ही होती आणि बॅक लेगने दुसऱ्या वर्कआउटने ही बॅकची मसल होती, ही बॅकची. तर ह्याने काय होतं, आपली थाईज आणि ग्लूट्स एकदम मजबूत बनते. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. तर हे पाय फ्री होण्यासाठी आपण 200 स्किपिंग मारल्या, कारण स्क्वॉटनी जाम होऊन जाते पाय. हे आपण लेग फ्री केले. झाले फ्री. चल तर चला तो चालला. आता काय करू, रेग्युलरचा आपला हा वर्कआउट तर नॉर्मल आपण लेग वर्कआउट आणि हे केलं तर आज लॉंग केली आपण. आता काय करू, रेग्युलरमधले वर्कआउट आहे ना ते करू आपण. सांगायचं आहे, चला जर आपण कोणती प्रॅक्टिस करू, काही पण करत असलो ते आपले 100% देऊन करायचं. पहिली गोष्ट नियत साफ ठेवायची आणि 100% देऊन करायचं. कारण की आपण जो वर्कआउट करतो ॲक्च्युअली तोच वर्कआउट आपण सगळ्याला सांगतो आणि करतो पण आपण. मी दरवेळेस सांगतो सगळ्यांना वॉर्मअप करा, स्ट्रेचिंग करा, सगळ्यांना कंपल्सरी सांगतो. आणि आजपर्यंत मी एकदा सुद्धा स्किप नाही केली. तुम्ही आल्यावर बघितलं का वॉर्मअप प्रॉपर असतो, स्ट्रेचिंग प्रॉपर असते आपली. वर्कआउट भले कमी असू नसू पण आपले 2 गोष्टी प्रॉपर आहे आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला काही इंजुरी होत नाही. कारण की हाच रिझल्ट आहे. आम्ही जेव्हा रनिंग स्टार्ट केली आमच्या बॅचचे सगळे पोरं घरी, आता कोणीच नाही, फक्त एकटाच मी इथं आहे. आणि ह्या पोझिशनमध्ये 20-22 वर्षाची पोरंसुद्धा आपल्या लेवलनी रनिंग करते, आपल्या त्यांच्या लेवलनी वर्कआउट चालू आहे आता. हा फंडा असतो. त्याच्यामुळं वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगवर सगळ्यात मेन लक्ष द्या. आणि तुम्हाला जर जी गोष्ट करायची असली ना ते माणूस बरोबर करतं, कारणं सांगत नाही, काहीच सांगत नाही. कारण की इतके दिवस पाऊस होता तरी आपण आलो. आता आपला 230वा दिवस आहे. 1-2 दिवस नाही, 230वा दिवस आहे. पण एक दिवस सुद्धा आपण कारण नाही सांगितलं. हा फंडा असतो. त्याच्यामुळं कोणती पण गोष्ट करायची ना आपली 100% लावा. होईन ना होईन पण 100% लावलं तर होतच ते. त्याच्यामुळं पुढचा विचार नाही करायचा की 365 दिवस कधी कंप्लीट होईल, काय होईल, त्याच्यानंतर मग होईन का नाही चॅनल मॉनिटाईज. आपलं टार्गेट ठेवलं होतं पण टार्गेट त्याच्या एवढं जात नाही, पण सोडणार नाही आपण. नाही तर काय, इतके दिवस झाले, आता 230वा दिवस आहे, 141 सबस्क्रायबर आहे. कोणी सोडून दिलं असतं. 230 दिवस कंटिन्यू करा आणि 100-150 सबस्क्रायबर घ्या. असं म्हणलं तर कोणीच करणार नाही, सगळे चॅनल सोडून देईन. आपण नाही सोडायचं. आज ना उद्या वाढन, हा फंड आहे. तर चला आपण तर महिने चालू ठेवणार आहे आणि दररोज व्हिडिओ टाकणारच आहे आपण. सबस्क्राईब वाढू ना वाढू, आपली हेल्थ तर वाढू राहिली ना, सगळ्यात मेन गोष्ट आहे. आता काय करू, आपण सपाटे मारू. चला
आपले सपाटे कंप्लीट झाले. 10 सेट मारले आपण, 5-6. त्यांनी काय होतं, ट्रायसेप चेस्ट बनती. आता काय करणार आहे आपण, इथून पुढं सगळा वर्कआउट, सगळ्याची स्टेप आता वाढवणार आहे. पहिले कसं नॉर्मल करत होतो, इथून आपण लेग वर्कआउट केला, इथून इथपर्यंत केलं होतं. आता इथून लेंथ वाढवली, एक तर लेंथ वाढू, नेक्स्ट रेपिटेशन वाढू. इथून पुढं आता आजपासून हेच होणार आहे. कारण आज जेवढे मारले ना, काल स्किपिंग मारल्या, रेपिटेशन वाढले 1500. आता स्किपिंग कधी मारायच्या, 1000च्या खाली नाही मारायच्या. हे उगा लेग फ्री करण्यासाठी मारले, कारण की सपाट्याला पाय लॉक होईल म्हणून. हे डेमो म्हणून मारले, 200 नाही म्हणून. पण स्किपिंग जेव्हा मारला तर 1000च मारायचे, हा फंडा आहे. तर चला, सपाटे पण आपण 5च्या वरतीच सेट मारायचे कधी पण, जादा नाहीच, 50च्या पुढंच. पण कमी 100चं टार्गेट आपलं, 100चा क्रॉस करायचा आपल्याला. एवढं 2 हप्त्यात, एवढा महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला 100च्या पुढं स्क्वॉट डेली आपले सपाटे डेली 100 मारायचे. सपाटे संपले आपले. आता काय करू आपण, ॲप्स वर्कआउट मारू. तर चला, ॲप्स सगळा पूर्ण घाण झाली बघा. इथं गाय येत्या, काल बघितलं मी, हे बघा टोटल खराब झालं. इथं साफ केलं फक्त. तर चला, इथं आपले ॲप्स मारू. पावसाला दमच नाही राव. पाऊस असा एक दिवस झाला नाही, पाऊस येत नाही. बघा झाला सुरू लगेच पाऊस. तर 40-40चे आपण 3 सेट मारले ॲपचे. पाऊस आला, पाऊस का पिच्चा सोडत नाही राव. तर चला, आज आपण लेग वर्कआउट केला आणि आज लॉंग केली. तिकडं 2 किलोमीटर गेलतो धरणाकडं, कारण की 2-3 दिवस झाले आपण इकडून हेच झालं नाही, गेलोच नाही इथून. तर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आज माईकची वाट राहिली. माईक 2दा विसरला बरं. एकदा धरणाका रात्रभर तिथंच थांबला, आणि आता पण रात्रभर तिथंच थांबलो, पण काहीच झालं नाही बोया माईकला आपल्या. हा बाईक आणला होता मी 700-750 रुपयात. बोया माईक याला झाले 2-3 वर्ष झाले आता. कारण की दीड 2 वर्ष तर आपण काढलाच नव्हता. आणि आता 7-8 महिने झाले यूज करू राहिलो, पण 1.5-2च्या आसपास वर्ष झाली याला. चला, स्ट्रेचिंग करू आता.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. कसं आहे प्रॉब्लेम येत राहते, त्याला सोल्युशन काढणं लागतं काही ना काही. कारण की आता आपलं जॉबचा प्रॉब्लेम थोडासा बघू ॲडजस्ट झाला तर ठीक आहे ना, तर जॉब बदलायला लागेल, काहीतरी जुगाड करायला लागेल दुसरा. पण रनिंगचा टाईम चेंज नाही करताना, कारण त्यांच्या हिशोबाने हे चेंज केला ते पार्ट टाईम, आपलं हे फुल टाईम आहे. हा फंडा आहे. इथून भविष्य पण तिथं भविष्य नाही बनणार, ते फक्त टाईम यूज करून घेते. हा फंडा आहे. सगळ्यात जास्त आपल्या कामासाठी आपल्या याच्यात टाईम द्या, मेन गोष्ट ती आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट टूरला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.